नमस्कार, यांनी महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रसारामध्ये स्वागत आहे. मी धैर्यशील लगे. आपण आहेत बीड जिल्ह्यातील माजलगाव या तहसील कार्यालयासमोर. आपण पाहता विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर नाना शिंदे या ठिकाणी उपोषण बसले. नाही काय भूमिका आणि का आपण उपोषण करताय? प्रथम जय लवजी जय भीम. मी लवजी विद्रोही सेनेच्या वतीने आज हे जे माजलगाव तालुक्यातील गोदाकाठचा जो पट्टा आहे गोदावरी नदीचा, शासनाच्या वतीने महसूल विभागाने जो 8 टेंडर काढले तर वाळूचे, ते हे टेंडर सगळं अवैधरित्या सध्या चालू आहे. कारण याच्यामध्ये हे तहसीलचं महसूल प्रशासन हे एकतर पहिल्यांदा हे निष्कामी आहे. हे एकदम देवभरवशाच टेंडर सोडून दिलं आहे हे सगळं वाळू माफियांना. म्हणजे आज त्यांचे प्रचंड ताकदीने यांचे हायवा वाहतात त्या परिसरातून. क्षमतेपेक्षा आधी वाळू ह्या हायवामध्ये भरतात. पोकलीन JCPचा यूज म्हणजे 1% शासनाचे नियम हे टेंडरवाले वाळू माफिया पाळत नाहीत. आणि हे करत असताना जे नदीकाठचा जो ग्रामीण भाग आहे, शेतकऱ्यांची प्रचंड पिकाचे नुकसान होत आहे. कशामुळं हे जे हायवा पळत आहे की त्याची जी धूळ उडत आहे तर कारण का एक तर अल्पभूधारक शेतकरी आहेत, पुन्हा रोडची पूर्ण नासधूस केलेली आहे हायवामुळं. दुसरी महत्त्वाची गोष्ट सध्या परीक्षेचा काळ आहे विद्यार्थ्यांचा. त्यांचे किरकस रात्रंदिवस आवाज येतात. एकतर टेंडर खरं तर 5ला सायंकाळी बंद होत असतं, पण हे जे रात्रभर यांचे टेंडरवर चालू आहे. दुसरी गोष्ट, जर एखादी महिला भगिनी जर आमच्या दलित समाजाच्या बी गेल्या समजा नदीला धुण्यासाठी युवती असतात त्याच्यामध्ये काही भगिनी असतात, तर हे वाळूच्या टेंडरवाल्याला प्रत्येकाने 100-50 गुंड पाळलेले येतात. हे महिलाकडे बघून हात करणे, शिट्ट्या वाजवणे असे बी प्रकार आमच्या निदर्शनात आले. म्हणून आम्ही या ताकदीने इथं म्हणजे आज पेंडाल ठोकला किंवा एक उपोषण चालू आहे आमचं या पद्धतीने. म्हणजे शासनाचे 1%ही आणि माजलगाव तहसीलचा तहसीलदार साहेब हे तर अगदी ह्या कामाच्या बाबतीत निष्कामी आहेत. कारण हे पूर्ण त्यांनी शासनाचा महसूल वाळू माफियाच्या हवाली करून दिला आहे. म्हणून हे माझं आम्हाला हे 8ही टेंडर बंद करावा. त्यांनी तहसीलदारने कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव पाठवा आणि हे टेंडर बंद करावं. सर थोडंसं रोखतो तुम्हाला. हां, की ज्यावेळेस टेंडर पास होते हां, त्यावेळेस ते टेंडर धारकांना टर्म अँड कंडिशन, त्याला 8 नियम म्हणतात, हो, त्या नियमांचं पालन होत नाही असं तुम्हाला म्हणायचं का? 100% नाही म्हणलं 1%ही पालन होत नाही. बरं. हां, कारण मी प्रत्यक्षात माझ्या त्या परिसरात प्रचंड कार्यकर्ते कामाला येतात त्या ह्याच्यावर 1%ही पळत नाही. त्यांचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. म्हणजे प्रत्येक दर दिवस लावे मला व्हिडिओ पाठवतात कार्यकर्ते माझे. बरं. त्याच्याने पूर्ण टेंडर बोगस आहे. म्हणजे शासनाचा महसूल म्हणजे तिथं बघा ना, आता 20-20 फूटचे खड्डे पडले तिथं. म्हणजे ते पर्यावरण पूर्ण धोक्यात आहे. उद्या जर त्या खड्ड्यात पाण्याने कोणी एखाद्या गावाला धुवून देऊन मेला किंवा ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, काल ते ह्याच्या शेजूळ कोणतरी आहे सरपंच, त्याला मारहाण झाली टेंडरच्या काही गुंड्यांनी काही गाड्या. उद्या भविष्यात जर त्या टेंडरवर काही मर्डर झालं तर मी स्वतः माझ्या संघटनेच्या वतीने माजलगाव तहसीलदारवर गुन्हा दाखल करणार आहे 309 नुसार. कारण तिथं कोणताही प्रकार जर झाला तर हे सर्व सजिबात तहसील प्रशासन आहे. सर याच्या बाबतीत सांगताच की महसूल प्रशासन या ठिकाणी जबाबदार आहे, या ठिकाणी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. आणि ते जबाबदार असतानाही या ठिकाणी जे तुमचे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या बाबतीत काय सांगा तुम्ही? लोकप्रतिनिधीची भूमिका काय आहे? हे बघा, लोकप्रतिनिधीच्या बाबतीत असं आहे की लोकप्रतिनिधी जरी सांगितले असेल तर साधारणतः तहसीलदारच्या सिग्नेचरने सगळं किंवा गावच्या स्थानिक पातळीच्या मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांच्या अधिकाऱ्यांनी होते. पण याच्यामध्ये इथलचा जो लोकप्रतिनिधी आहे हे सगळे कार्यकर्ते लोकप्रतिनिधीचे आहेत. बिलकुल. हां, त्यात काही शंका नाही. बरं. आणि आता हे जर प्रशासनातलाच गुंड्यांना जर मदत करत असेल तर तू बाकीचे कोण काय करणार आहे सांगा ना. आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हाताच्या घडी तोंडावर बोट ठेवलेलं आहे. मी काल तहसीलदार साहेबाला बोलायला गेलो तर तहसीलदार साहेब म्हणले माझ्याकडे येण्यापेक्षा टेंडरवर जावा. मग असं बोलल्यानंतर आम्ही कुणाकडे जायचं? नाना तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला काय वाटतं, जर एखाद्या पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल, आता लोक हे बघा सर माझा मुद्दा आहे का तुम्ही? बरं. आपण आपली मुलाखत भरपूर होणार आहे, शॉर्ट होणार नाही आहे. आता लोकप्रतिनिधीचा ज्या विभागामध्ये दबाव असतो आणि लोकप्रतिनिधी काय करतो की आपापले कार्यकर्ते जगवण्यासाठी किंवा त्यांना सांभाळण्यासाठी असे काही स्वरूपाचे टेंडर दिले जातात आणि ते लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पोलीस प्रशासन असो किंवा महसूल प्रशासनाचा दबाव येतो. त्याबाबत आपलं मन काय, आपलं का मत काय? हे बघा, तुमचा मुद्दा रास्त आहे की ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी, पण कसं लोकप्रतिनिधीमध्ये ह्या तालुक्याचा पालक असतो पहिला तेच म्हणतो मी. आणि ह्या टेंडरमध्ये कोणी एका जातीचा माणूस नाही. दलित आहेत, स्वर नाही, सगळे जातीचे आहेत.
पण एक लोकप्रतिनिधीला टार्गेट करणं महत्त्वाचं नाही, कारण इथं संविधानिक खुर्ची आहे तहसीलदार. बिलकुल बिलकुल. हां, पण मी काय म्हणतो हां. त्यांच्यावर दबाव असेल तर असं म्हणतो मी. दबाव असेल तर यांनी स्पष्ट करावं ना, मीडियासमोर तुमच्यासमोर स्पष्ट केलं तर आणखी उत्तम आहे. म्हणजे आपण त्यांचा दबाव आहे हे आपल्याला माहीत नाही, पण आपण प्रशासनाला जाब विचारू शकतो ना त्यांच्या मनगटाला धरून की बाबा तुमच्यावर दबाव असेल तर आम्हाला स्पष्ट करा. कारण आज तहसीलदार फोन बंद करून गेलेला आहे. हा, मी बोललो त्यांच्याशी. हां पण माझी चर्चा झाली नाही. त्यांना फोन केला पण त्याचा कॉल लागत नाही आहे. हां, लागत नाही ते रे. शेवटचा एक प्रश्न मला. हां आपले जे लहुजी विद्रोही सेना महाराष्ट्राची सेना आहे संस्थापक अध्यक्ष हां, आजी तुम्ही बसल्यात ठाम बसल्यात, काय भूमिका तुमची ठाम अशी भूमिका असेल? काहीच त्याच्यात नाही. निर्णय माझा आणि- कोणी शत्रू नाही, कोणी मित्र बी नाही. फक्त हे अटी टेंडर तहसीलदारने बंद करून प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला पाठवा मला बंद करण्यासाठी, कारण तिथं भविष्यात आणखीन 2-3 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे टेंडरचा. काय 2 महिन्याचा असेल 3 महिने. तर ठीक आहे, या ठिकाणी जाऊन घेऊ आपण. तिथं भविष्यात अनुचित प्रकार घडू नये. आणि आज जर धुण्याऱ्या बायाला जर छेडछाड होती टेंडरच्या गुंडाईकडून, तर ह्याच्यापेक्षा वाईट प्रकार काय पाहिजे? अल्पभूधारक शेतकरी रडायला लागले तर या हायवाच्या धुळीमुळं रोड सगळे खराब झाले तर आणखी काय पाहिजे सांगा तुम्ही? तिथं 100% नियमाचं पालन करतच नाही तर मजुराच्या हाताने भरतच नाही तर फक्त रावटे आणल्यात मजूर तिकडं नदीच्या कडेला बसलेत आणि पोकलेन चालू सगळे. तुम्ही जाऊ बघाव ना, तर माझ्याकडे व्हिडिओ आहेत ते सगळे त्यांचे. ठीक आहे, आपण जाऊन घेऊ की या ठिकाणी आपण पाहू की तसे आता बघायचं लहुजी विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर नाना शिंदे या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर अमृत कृष्णाजी बसलेत आणि यांचं मत असं की बाबा हे जे काही 8 घाट दिलेत किंवा 8 टेंडर दिलेत ते तात्काळ ते रद्द करण्यात यावं अशीच त्यांची मागणी आहे. NDA महाराष्ट्र न्यूज, माजलगाव. थँक्यू.